एखाद्याला म्हटलं असतं ना तुझं वाटोळ होईल तर 4 पिढ्या वाटोळ झालं असतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. या जगहितासाठी मरावं लागलं तरी चालेल, अंगावरती चिखल घ्यावा लागला तरी चालेल, गाढवावरती बसावं लागलं तरी चालेल, पण आपलं जीवन या जगासाठी समर्पित करणारे संत आहेत. संतांमध्ये आपल्यामध्ये काय बदल आहे? नाथ महाराजांच्या अंगावर येऊन 108 वेळा थुकला, प्रसाद देऊन मुक्त केला. आपल्यात काय बदल आहे? आपण रस्त्याने चालताना एखाद्याने गाडीला कट मारला आणि तो निघून गेला तर माणसं 5-5 किलोमीटर त्याचा पाठलाग करतात. तिथं जाऊन धरतात, त्याला 2 टाकतात आणि गावात सांगतात 5 किलोमीटरवर धरला आणि हाणला. काहींना ईर्ष्या पसरवण्यामध्ये फार पुरुषार्थ वाटतो. हिंस्र पशु सुद्धा जंगलामध्ये ईर्ष्या पसरवत असतात. हरिण असते, हरिण ती कधीच कुणाचा द्वेष करत नाही. हरिण कधी द्वेष करत नाही, कोणत्या पशुला खात नाही, काहीच करत नाही. हरिण जगत असते. पण नाहकच काही पशु असे आहेत तिची ईर्ष्या करत असतात, ईर्ष्या करत असतात. हरिण दिसली का तिच्या पाठीमागं लागतात, खाऊन घेतात तिला. मला सांगायचंय काही गोष्टी अशा आहेत की त्या सोडाव्याही लागतात, काही धराव्या लागतात. संत महात्मे बोलतात, खऱ्या अर्थाने रागवतात, पण तुमच्या हितासाठी रागवतात. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. आपल्या काही सवय असे आहेत. आता कांदा आहे, कांदा जर चाकूने कट होत असेल तर तिथं तलवार कशाला आणायची? कांदा जर चाकूने कट होत असेल तर तिथं तलवार आणायची गरजच नाही. संत परमार्थ करत असताना व्यवस्थित हाताळतात. जसं लेकरावरती आई प्रेम करत असते, गाय वासरावरती प्रेम करत असते, तैसे मज येती सांभाळीत, तसे संत सांभाळतात. एक बाई आपल्या छोट्याशा लेकराला घेऊन नाथ बाबांकडे आली. महाराज लेकरू गुळ खाते, किती सांगितलं तरी ऐकतच नाही, फार बेकार आहे, ऐकत नाही. किती सांगितलं तरी याचा गुळ खाणं बंद करा. महाराजांनी सांगितलं 8 दिवसाने घेऊन या. बाईला वाटलं 8 दिवसाने औषध देणार असेल, तयार करून देणार असेल. 8 दिवसाने बाई घेऊन आली. महाराज द्या आता औषध. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, द्या औषध. नाथ बाबांनी ते लेकराला समोर बसवलं आणि सांगितलं, हे बाळा आजपासून गुळ खायचा नाही, जा मावशी घेऊन. माझा सिद्धांत महत्वाचा आहे. ऐकायला जरी जड वाटत असेल तर मला संत सांगू द्या आणि मी पुढे चालणार आहे. नाथ बाबांनी एका वाक्यात सांगितलं, हे बाळा आजपासून गुळ खायचा नाही, मावशी घरी घेऊन जा. बाबा अहो एकच वाक्य सांगायचं होतं तर 8 दिवसापूर्वीच सांगायचं ना. त्याच्यासाठी 8 दिवस लागतात का? मला वाटलं औषध तयार करता की काय. नाही मावशी नाही, 8 दिवस सांगण्यासाठी लागले नाही, आचरणात आणण्यासाठी लागले. स्वतः मी माझा गुळ खाणं बंद केलं आणि मग लेकरांना सांगितलं त्यागाचं नाव संत आहे, ते संत चरण रज. एखाद्याचं आचरण चांगलं नसेल आणि चरण चांगले असेल त्याचे चरण धरू नका, वाटोळ होईल तुमचं. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचे चरण संत चरण रज. संत सहज भेटत नाही, दुर्जन मात्र पावला पावलावर भेटत असतात. सज्जनही सहज भेटत नाही. दुर्जनाची भेट सकाळीच येतो रामराम घालायला. तुम्ही जरी म्हटलात त्याला भेटायचं नाही तर तो दररोज सकाळी तुमच्या घरामध्ये येतो. मी आहे बरं का गावात अजून. पतन उद्धार संघाचा महिमा. तुमचं पतन करून घ्यायचंय की उद्धार करून घ्यायचा आहे हे संगतीवर अवलंबून आहे. परमार्थाचं सोडा, पण संसारामध्ये सुद्धा संगत फार महत्त्वाची. पती आणि पत्नी याच्याही जर विसंगत झाली तर ते भांडण हायकोर्टापर्यंत जाऊ शकतं. बरोबर आहे की नाही? विचाराची विसंगत झाली तर ते भांडण हायकोर्टापर्यंत जाऊ शकतं. आणि त्यातल्या त्यात तो जर व्यसनाधीन असेल तर मग विचारूच नका. तिला ना विलाजाना का होईना 2 फटके त्याला टाकावेच लागतात, त्याच्याशिवाय पर्याय. विसंगती विचाराची. मी तर सांगत असते पत्नी हा विषय सोडून माणसाने कुठेही इम्प्रेशन टाकलं तर ते चालतं, पण तिथं टाकायचं, तिथं टाकायचं. एक जण पिऊन आला, एवढी टाकली की त्याला चालता येत नाही. दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है. घरी आल्याच्या नंतर पत्नीवर इम्प्रेशन टाकू लागला, हे बघ मी जर सरपंच झालो तर गाव बदलून टाकेल. शांत बसा. मी सरपंच झालो तर गाव
बाकीचं आपण नंतर बदलू. विसंगती झाली तर भांडण होण्याची शक्यता आहे. म्हणून संतांची संगत बहु अवघड आहे. संत भेटी परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली, परी जग जेठी करुणा केली. बहु संत भेट फार अवघड आहे. संत भेट होणं, दुर्जनाची भेट होणं ही अवघड नाही, फार सोपी आहे. आणि दुर्जनाची संगत काही क्षणासाठी जरी भेटली, काही क्षणापुरती जरी दुर्जनाची संगत भेटली तर ती दुःखच देत असते, सुख देत नाही. एखाद्या सप्ताला आलात तुम्ही, एखाद्या लग्नाला गेलात, काही क्षणाची एखाद्या दुर्जनाची संगत झाली, दुःख देते महाराज. एका नवीन मुलीचं लग्न झालं, बापाला वाटलं आता फाट्यापर्यंत सोडावं तिला. आता जुनी प्रथा आहे, पूर्वी गावात गाड्या येत नव्हत्या तर फाट्यापर्यंत जावं लागायचं. ही बुळबुळ काय चालली बडबड? असं काही करू नका की मी 11 वाजण्याची वाट पाहिजे. प्रथा आहे, फाट्यापर्यंत मुलीला सोडलं पाहिजे. बापाने सुटकेस उचलली, काही क्षणापुरती जरी दुर्जनाची संगत लाभली तर ती दुःखच देत असते, सुख देत नाही. सुटकेस उचलली, बाप पुढे चालत होता. त्या मुलीच्या बापाबरोबर मुलीचा पतीसुद्धा चालत होता. जावाई आणि सासरा बरोबर चालू लागले. आता जावयाचं हे इथं खाली घोट्यात होतं. त्याला बोलल्याशिवाय जमतच नव्हतं. सासरा कमी बोलणारा होता. जावाई म्हटलं, सासरे बुवा, ह्या रोडच्या कडेला जी जमीन आहे ती कुणाची आहे? न पाहता सासऱ्याने सांगितलं, ती माझ्या वैऱ्याची आहे आणि मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. जावाई म्हटलं, असं नका तुमच्या वैऱ्याची, पण जमीन 1 नंबर आहे. काही ना सवय, ते बोलू नका. नाही बोलणारच. ती तुमच्या वैऱ्याची जरी असली तर जमीन 1 नंबर आहे. सासरा म्हटलंय, बघा जावाई बुवा, तुम्ही नवीन आहात गावात, मला त्यावर काहीच बोलायचं नाही. ती वैऱ्याची जमीन आहे, असं नका वैऱ्याची, पण जमीन 1 नंबर आहे. आणि त्या जमिनीमध्ये जी ज्वारी आलेली आहे ती फार सुंदर आहे. त्या तुमच्या वैऱ्याला 30 पोते ज्वारीचे होणार आहे. किती होणार आहे? 30 पोते होणार आहे. मग सासरा न बोलणारा बोलका झाला. तो म्हटलाय, बघा जावाई, तुम्हाला माहित नाही, त्याला 20च पोते होणार आहे. जावाई म्हटलं 30 पोते होणार आहे. सासरा म्हटलं नाही, 20 पोते होणार आहे. जावाई म्हटलं 30 पोते, सासरा म्हटला 20 पोते. जावायचं इथलंच खाली गोट्यात होतं, रोडचं काम चालू होतं. जसा जावाईने सासरा उचलला की खडीच्या गंजावर टाकला. जावाई त्याच्यावरून बसला, म्हणा 30 पोते. सासरा म्हटला, जीव गेला तरी 1 पोतं जास्त म्हणणार नाही, 20च पोते. पण ती वसू नावाची मुलगी अडचणीत आली. बाबा, पाठ लाल झाली की घासू घासू, हे बघ वसू, पाठ कितीही घासू, पण 10 पोत्याची कळ मात्र कशी सोसू. काय घेणं देणं आहे का? काही क्षणाची दुर्जनाची. पहा तुम्ही, कधी कधी अशा ठिकाणी कार्यक्रमाला जातो आम्ही, सोशल मीडियामुळे, का त्यांना पखवाजही माहीत नाही, विनाही माहीत नाही. एका ठिकाणी तर गेलो आणि ते म्हटले, भोपळा आणलं का? बरोबर. म्हटलं, भोपळ्या, जर तुला भोपळं माहीत नव्हतं तर कशाला भोपळ्याला कीर्तन ठेवलं का तू? काही क्षणासाठी मूर्खस्य गात्रांनी वर्धंती किंतुम तेषाम ज्ञानम न वर्धंती. मूर्ख माणसं दिसायला माणसासारखे असतात, वजन वाढतं, वय वाढतं, ज्ञानम न वर्धंती. त्यांचं ज्ञान वाढत नाही. एक डॉक्टर काही मूर्ख सुधारवण्याच्या नादात गावात आला. किती येडे राहतात गावात, किती येडे राहतात. गावातले लोक म्हणले 2-4 जण आहेत. किती आहेत? 2-4 जण आहे. कशाने येड लागलं? म्हटले, काही नाही, त्यांचं लग्न होत नाही. हां, बरेच येडे आहेत की त्यांचं लग्न होत नाही, हो येड लागलं. मग काय करतात ते? काही नाही,
कोणाची वरात निघू द्या, हे डान्स करतात, डीजेवर नाचतात, नाचू द्या ना, काय जातं तुमचं? नाही, तसं काही नाही. पण ते असे नाचतात, लोक उभे असतात, हे खाली येऊन डान्स करतात, नागिन डान्स करतात, उभे असलेले सगळे खाली पडतात. इतका गावाला त्रास आहे. डॉक्टर म्हटले काही काळजी करू नका, मी प्रयत्न करतो ट्रीटमेंट करण्याची. डॉक्टरनी नेलं त्यांना आणि एक 6 महिने ट्रीटमेंट केली 4 येड्यावर. किती? 4 येड्यावर. असे जर 10-15 येडे असते तर कसं झालं असतं गावाचं, फार अवघड आहे. 4 येड्यावर डॉक्टरनी ट्रीटमेंट केली आणि केल्याच्या नंतर आता डॉक्टरला पाहायचं होतं किती वेडे सुधारलेत, म्हणून डॉक्टरनी हॉस्पिटलमध्ये डीजे लावला. जसा डीजे लावला त्यातले 3 जण उठले आणि डान्स करू लागले. वैताग आला डॉक्टरला. एवढा शिकलो, अमेरिकेला पैसे घातले, फायदा झाला नाही. हे येडे काही सुधारले नाही. पण एक येडं तेवढ्यात वट्यावर बसलेलं दिसलं ना, अगदी शांत अवस्थेमध्ये मांडी घालून बसलेलं. आता मात्र आनंद वाटला. डॉक्टर गेला त्या येड्याजवळ, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. हे बघ, हे 3 जण नाही सुधारले, काही हरकत नाही, पण तुला फरक पडला, मला आनंद वाटतो. डॉक्टर झालं, सक्सेस झालं. येडं म्हटलं, डॉक्टर साहेब मी शहाणा झालो, तुम्हाला वेड लागलं. म्हटलं काय झालं? अहो म्हटले, डॉक्टर साहेब हे 3 जण त्या डीजेवर नाचतात तर नाचू द्या, पण मी कसा नाचू त्या डीजेवर? डॉक्टर म्हटले काय झालं? काय झालं म्हणजे? ती माझ्या लग्नाची वरात आहे आणि त्या वरातीचा मी नवरदेव आहे, म्हणून मी इथं बसलोय. बाकी शहाणा येड तसं काय? मूर्खस्य गात्रा निवर्धन्ति किंतु तेषां ज्ञानम न वर्धन्ति. काही क्षणाची जरी वेड्याची संगत लाभली तर ती दुःख देणारी असते. म्हणून संत संगत अहो भाग्याने मिळते. अभंगाचं प्रथम चरण. संत चरण चरण रज लागता वासनेचे बीज जळून जाय. वासना अशी आहे कधीच माणसाला मरू देत नाही. वासना माणसाला मरू देत नाही. तुम्ही पहा, माणूस मरतो, वासना मरत नाही. माणूस गेल्यानंतरही काही लोक म्हणतात तो गेला, पण त्याच्या इच्छा अपेक्षा अपूर्ण आहे. माणूस मरतो, वासना मरत नाही. एक मजला बांधल्यानंतर दुसऱ्या मजल्याचे गज वरच काढून ठेवतो, याला वासना म्हटले जातात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासना मरू देत नाही. चांगलं लग्न झाल्याच्या नंतरही 4-6 महिन्यांनी असं वाटतं मेहुणी बरोबर केलं असतं तर बरं झालं असतं. वासना वासना फार अवघड आहे, जगू देत नाही मरू देत नाही. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. किती चिकाटीने परमार्थ संसार केला तरी त्या संसारामध्ये आणखी कमवून ठेवावंच
वाटतं ही वासना आहे. काही माणसं फार चिकट असतात. अनुभवाने सांगेल काही गोष्टी. एक माणूस कधी न वारीला येणारा काही वारकऱ्यांबरोबर आला, कधी न परमार्थ करणारा, कधी न परमार्थ करणाऱ्या माणसाची भगवंत परीक्षा घेत असतो बरं का. वारीला आल्याच्या नंतर इकडं सप्ताहाला कधी देणगी दिली नाही. सप्ताहाचे लोक काहींची सवय आहे, जोपर्यंत देणगी चालू आहे तोपर्यंत सासरवाडीला जाऊन बसायचं. काल्याच्या पंक्तीला सगळी सासरवाडी जेवायला आणायची. हे काहींची सवय आहे वा. आणि म्हणून तो पंढरपूरला आला, चंद्रभागेचं स्नान झालं, बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर आता त्याची परीक्षा घेण्यासाठी साक्षात भगवंत त्या ठिकाणी आले. वासुदेवाचं रूप घेतलं पखवाजी महाराज. वासुदेवाचं रूप घेतलं. वासुदेवाला वासुदेवाला वासुदेवाला. हे पाटील कधी न पंढरपूरला येणारे, खिशातून रुपया सुद्धा खर्च केला नाही. आता वासुदेवाने सांगितलं की मी तुमच्या कुळाचा उद्धार करतो, 10,000 नाही मागत, फक्त 1 रुपया दान द्या. किती द्या? वासुदेवाला 1 रुपया दान द्या. आता कुळाचा उद्धार करून घेतला आणि 1 रुपया देण्याची वेळ आली. पाटलाने सांगितलं पैसे खिशात नाही, आमच्या आश्रमावरती या. आमचा जो आश्रम आहे त्या आश्रमाची खोली आहे, तिथं तुम्ही या, मी 1 रुपया देऊन टाकतो. पाटलाला वाटलं 1 रुपयासाठी वासुदेव कशाला आश्रमावरती येईल, आमच्या धर्मशाळेवरती येईल, येणार नाही. पाटील गेले आणि झोपले. दुसऱ्या दिवशी गावाला निघायचं, दरवाजा वाजवला. झोपले का पाटील? जसा दरवाजा वाजवला, उघडला, पाहिलं तर वासुदेव आले. वासुदेवा काय काम आहे? हे बघा पाटील, कालचा रुपया राहिला तो देऊन टाका. पाटल्याने सांगितलं 1 रुपया खिशात राहिला नाही. पत्नीला नवी साडी शाल घेतली, लेकराला खेळणी घेतली, भाड्याला पैसेच राहिले नाही. भाड्याला पैसे राहिले नाही जाण्यासाठी. मोकळा झाला. एक काम करा, तुम्ही गावाला या, रुपया देऊन टाकतो, रुपया देऊन टाकतो. पाटलाला वाटलं 1 रुपयासाठी गावाला कसला येणार हा वासुदेव. 15 दिवस झाले पाटील असे मोकळे फिरू लागले. फिरता फिरता गावाच्या बाहेर आले तर पाहिलं तर काय, इकडून वासुदेव आला. जसा वासुदेव पाहिला, पाटील घरी पळतच गेला. गेल्याच्या नंतर पत्नीला सांगितलं, हे बघ मी मरायचं नाटक करतो, तू रडायचं नाटक कर. तिला काय कोर्स करावा लागणार आहे का स्पेशल रडायसाठी? याने अंगावर घेतलं आणि ती रडायला लागली. बरे होते ना, काही ना काही घरात आणत होते ना, आता तुम्ही गेल्याच्या नंतर आमचं कसं होईल? मोबाईलला बॅलन्स कोण टाकेल? व्हॉट्सअप बंद पडेल माझं. ती रडायला लागली मोठ्या मोठ्याने. घर नंबर विचारत विचारत वासुदेव आला. पाटलीनबाई वासुदेव आलंय, तुमच्याकडे 1 रुपया आहे. कसला 1 रुपया? पाटलाकडे 1 रुपया आहे. पंढरपूरला आले होते, पाटलाकडे 1 रुपया राहिलाय. आता कसला 1 रुपया? पाटील तर गेले. पाटलीनबाई म्हटली पाटील गेले. वासुदेव साधा सुद्धा नव्हता, चतुर आतो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे, धन्य तुझी विठोबा. देवच होता. वासुदेवाने सांगितलं पाटील एरवी गेले आणि तेरवी गेले ना, मौत करूनच जातो, तसा नाही जात म्हटलं. आता त्याची मौत करून जातो, तसा परत जात नाही. गावाला काय आमंत्रण द्यावं लागतं का? आवाज ऐकून सगळे धावले. काही लोक म्हटले आता शेवटची आंघोळ तरी चांगली घाला म्हटले. चुलीवर पाणी ठेवा, लाकडं घाला चांगले. उकळला का रे पाणी? आण इकडं. पाणी आणलं, चटके बसेल अशा पाण्याने आंघोळ घातली. पाटील हळूच 1 डोळा उघडायचा, इकडं वासुदेव दिसायचा. 1 डोळा उघडला की वासुदेव दिसायचा. पाटील काही डोळा उघडायला तयार. आंघोळ झाली, तरडीवर बांधलं, चौघांनी उचललं, राम नाम सत्य हे, स्मशानापर्यंत आणलं. 1 डोळा उघडला